श्री स्वामी समर्थ. सर्व महिलांना, सर्व ज्या ताई आहेत, सखी आहेत, त्यांना सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. गृहिणी पण असतात आणि बाहेरही जॉब करतात, त्यांना तर माझं सेल्यूट. कारण की एवढं सगळं कसं हँडल करतात त्यांनाच माहिती. कारण की काही तर घरात असूनही म्हणजे संसाराला हातभार लावतात. मशीन काम करतात, शिलाई काम, परत काही पार्लरचं पण जॉब करतात, काही ना काही घरी बसल्या तरी करतात सगळे कामं आवरून. ती कसं करत असते, का थकत नसते बरं? शेती काम असते, शेतात भरपूर काम करतात आणि घरी आल्यावरही मशीन काम करतात. घरातलं सगळं काही आवरणं खूप आवरावं लागतं. जरी घरी असलं ना तर खूप काही छोटे मोठे कामं दिसून येत नाहीत, पण खूप काही असतात. कारण की आपण जर 1-2 दिवस जरी गावाला गेलो ना तरी घरातले जे सासू सासरे असतात, पती नवरा जो असतो, ते विचार करतो की कुठलं सामान कुठं ठेवलं आहे, आम्हाला काही सुचत नाही. आणि तो कुठं आहे, फोन करतात, हे कुठं ठेवलं, ते कुठं ठेवलं. मुलांनाही काही कळत नाही. म्हणजे इतकं तिचं महत्त्व असतं घरात असते तेव्हा, पण तिचं अस्तित्व ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला सर्व दादांना अशी विनंती करायची आहे की तुमची जी पत्नी असेल ना तर तिला खरंच तुम्ही समजून घ्या. आणि बऱ्यापैकी आता आपल्या महाराष्ट्रात शिवाजी राजांचे विचार आहेच आहेत, तर सगळेजण मान सन्मान देतातच आहे स्त्रीला. पण जे देत नसतील, मन दुखवत असेल ना, तर त्यांनी नक्की तिला समजून घेतलं पाहिजे. आणि थोडीफार चिडचिड होतच असेल आणि काम पण खूप असतं, आणि असलं ना काम तरी पण खूप छान केलं, तू कसं हँडल करते, असं कौतुक करणं, कौतुकाचे 2 शब्द जर तिला भेटले ना तर ती परत उत्साहित होते, कामाला लागते. पण जर एवढं करूनही जर काही जर टोमणे दिले जातात, तुला काय येतंय, घरातच बसती, तुला काय माहिती कसं असतं, ते असं तिचं मन दुखलं जातं. मग ती विचार करते की मी एवढं करूनही मला कसं काय असं चांगलं म्हटलं जात नाही. मग मला अशीच विनंती करायची आहे सर्व दादांना की महिलांना समजून घ्या. गृहिणीला, जी बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, ही सर्व एक शक्ती असते. शक्तीशिवाय दुसरे कुठलाही संसार हा पूर्ण होत नाही, अधुरा आहे. बघा ना, म्हणजे महिषासुरने इतका अत्याचार केला होता. देव, महादेव, विष्णू, ब्रह्मदेव आणि इंद्रदेव, ते सगळे देवतांना सगळ्यांना विचार पडला होता, आता काय करायला पाहिजे, कसं काय सुटकारा भेटणार ह्या असल्या राक्षसाकडून, काय करावं लागतं. सर्वांनी विनंती केली, सर्वांनी एकत्र येऊन एक शक्ती तयार केली, जी आई तयार केली, भगवती आई दुर्गादेवी. तिने तो नायनाट केला आणि सर्वांचं संरक्षण केलं, सर्वांना त्या अत्याचारापासून वाचवलं. म्हणजे अशी ही एक शक्ती आहे. त्यावेळेस ती शक्ती होती ना, ती जर संकटात आहे ना, सामान्य स्त्रीला पण जर संकट पडलं आणि वाचण्यासाठी, तर ती शक्ती तेव्हा जागृत होती. कळतच नाही आहे कसं काय, कधी केलं हे, एवढी ताकद असती त्या स्त्रीमध्ये. आणि आपल्या जिजामातांनी तर शिवरायांना कसं घडवलं, ते शक्तीनेही कसं केलं. महिला दिन हा साजरा करतो त्यावेळेस आपल्याला आठवतं जिजामाता, परत काही काही मोठे मोठे जे आहेत ना महिला सगळ्या, त्यांनी खूप काही केले, देशासाठी पण केलं, समाजसुधारक पण आहेत, तर त्या पण आठवतात. आणि आपण ही सामान्य स्त्री काही कमी नसतो. मग महिला दिनाचे खूप काही असे प्रोग्राम पण होत असतात, सेलिब्रेशन करतात, महिला एकत्र जमतात, तर खूप छान. ती एक पद्धत खूपच छान आहे. म्हणजे एक दिवस का होईना तो दिवस म्हणजे छान सेलिब्रेशन होतो, तो महिलांना आनंदही वाटतो. महिला दिन आहे भाऊ, खरंच आपलं अस्तित्व आहे, अशी अनुभूती होती त्याची. छान असं सेलिब्रेशन. आणि प्रत्येकी ते ना काही ना काही कला असतात, पण त्या कला आहे ना संसाराच्या गाड्यात झोपलेला असतो, नांगरता असतो, त्या कला त्या झाकून गेलेल्या असतात. कॉलेज जीवनात असो, शाळेत असो, खूप काही एक ना एक कला असते, प्रत्येकीत असते. आणि मुलांना शिकवण्याचे वगैरे, गायन पण खूप छान करतात काही काही, पण चालत नाही, म्हणजे कुणाला आवडत नाही, ते कला ते कलाच राहतात. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने तिची तिचीच कला जी असते ना ती जोपासायला पाहिजे, कशी का असे ना. कुणाला आवडून नाही आवडून, आपलं स्वतःला तर आवडतं ना. आपण आपल्यासाठी जगणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आनंदाची चावी दुसऱ्यांना द्यायची नाही. कुणी काही बोलू नाही, तुला नेटच येत नाही, तुझा आवाजच व्यवस्थित नाही, हो ठीक आहे, पण माझं मला आवडतं तर मी करणार. मी तर तसंच करते. मला खूप काही म्हणजे घरात बाहेर वगैरे
जरी काही म्हटलं कुणी तरी पण हो हो ठीक आहे ठीक आहे. पण माझी जी कला आहे ती मी जोपासते. म्हणजे मला डान्स करण्याची पण खूप आवड आहे. मी डान्स क्लासेसही घेते. घरी असलं तरीही माझ्याकडे क्लासला दोघी तिघीजणी येतात. डान्स क्लास घेते, मशीन कामही करते, ड्रेस शिवते आणि पार्लरचं तर खूपच म्हणजे आवडतं मला. कारण की पार्लरच्या कामासाठी तर मी म्हणजे स्वामी सेवा करत असले तरीही ती सेवा मी नंतर करते काही राहिलेली उर्वरित. पण जर कुठलं क्लायंट असेल, अर्जंट जर काही करून द्यायचं असेल ना, तर मी ते काम आधी करते. कारण की मी ते काम ही स्वामींचीच इच्छा असे मानते आणि त्यानुसारच चालू ठेवते. कारण कामाला आधी महत्त्व देते मी, कार्याला. स्वामी सेवा तर आहेच आहे आणि स्वामींचं जप कंटिन्यू चालू असतो. जर मला वाटलं की हे खूपच अवघड आहे, कारण की मी एक किस्सा सांगते की मी ज्यावेळेस जॉबला होते, जॉबला असताना देश विदेशातले पण येत होते तिथं ॲब्रो वगैरे करण्यासाठी. तर त्याचे ॲब्रो खूपच स्ट्रिक असेल, असंच पाहिजे तसंच पाहिजे, सही चाहिए. तर त्यावेळेस एवढं जरी माझी एवढी प्रॅक्टिस नसली ना, तरी पण मी खूप येणे म्हणजे हो हो होईनच माझ्याकडून तसं, अशा इच्छेने. कारण स्वामी तर पाठीशी असतात ना. म्हणजे कुठलं पण कार्य असो, मी कधीच असं लगेच नामस्मरण चालू केलं, नामस्मरण चालू केल्यानंतर लगेचच ते काम पूर्ण झालेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. मला शाबासकी पण भेटते आहे, खूप छान. असं कुणी केलं नव्हतं काम, असं हे खूप मोठे अनुभव मला स्वामींचे आलेले आहेत. मग त्यामुळे मी पार्लरच्या कार्यालाही खूप महत्त्व देते. कारण की पार्लरचं काम चालू असतानाच मला खूप काही ट्रीटमेंट घेता आल्या मुलासाठीचे वगैरे. म्हणजे नवीनच होतं लग्न झालं तरी पण मी पहिल्यांदा जॉब चालू केला पुण्यात आल्यानंतर. तर खूप असे मला छान छान अनुभव आले. त्यामुळे ते काम मी नेहमी करतच असते, आवडीने करते. कितीही काही वेळ नसला तरीही, कुणी जरी बोलवलं, खूपच क्लायंट एका दिवशी जास्तच आले तरीही मी कंटाळत नाही, आवडीने करते, प्रत्येकाचं काम करून देते एक सेवा समजून. अशा प्रकारे म्हणजे माझ्या छोट्या मोठ्या ज्या कला आहेत त्या सांगितल्या मी आणि त्या कला मी जोपासते. मला काय वाटेल ते मी माझं माझं करते. तसंच मला असं वाटतं प्रत्येक महिला जी आहे घरी, ते टेन्शन घेण्यापेक्षा मला हे असं बोलतात तसं बोलतात, तर आपली काही कला आहे ती जोपासायची आणि मस्त एन्जॉय करायचा, आनंदात जगायचं आहे. जे आयुष्य आहे ना, हे पुन्हा पुन्हा नाही आहे, ते एकदाच दिलेलं असतं. तर ते आनंदात ईश्वराचं नामस्मरण करता करता घालवायचं असतं आणि सर्वांना समजून घ्यायचं असतं. एवढंच मी महिला दिनाबद्दल थोडंसं काहीतरी बोलले, कारण की मी माझे मनातले विचार आपल्या सखींपुढे मांडले, मैत्रिणींपुढे. तुम्हालाही कसं वाटतं, तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.